खेड तालुक्यातील बेजगर लाववाडी परिसरातून अपूर्वा अरुण कदम या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। शनिवार 21 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहितीनुसार स्पष्ट झालंय। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ही घटना 1 महिन्यापूर्वी घडलेली आहे। या प्रकरणी मुलीची आई अस्मिता अरुण कदम वय 40 राहणार बेजगर लाववाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीनंतर खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 69/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 137(2) खाली कारवाई सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी शनिवारी रात्री आपल्या घरात झोपलेली होती। मध्यरात्रीनंतर ती घरात नसल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं। सुरुवातीला ती घराजवळ कुठेतरी गेली असावी असा समज करून कुटुंबियांनी परिसरात शोध सुरू केला। मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतरही तिचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही। यानंतर आईसह नातेवाईकांनी शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी आणि सोबतच ओळखीच्या ठिकाणी तिचा कसून शोध घेतला, तरीही मुलगी न सापडल्यानं अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत खेड पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केलाय। पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्वे या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। स्थानिक नागरिकांकडून देखील माहिती संकलनाचं काम सुरू आहे। पोलीस प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय की अपहरण झालेल्या मुलीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीनं संपर्क करण्याचं आवाहन केलंय। माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाईल आणि सोबतच योग्य बक्षीस दिलं जाईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जी मुलगी ज्या मुलासोबत पळून गेलेली आहे त्या मुलासोबत आणि ह्या मुलीचं बोलणं सुरू असल्याचं काही चॅट्स समोर आलेले आहेत। दरम्यान पोलिसांनी या सगळ्या संदर्भात सध्या तपास सुरू केलेला आहे आणि लवकरात लवकर ह्या मुलीला शोधण्याचं सध्या खेड पोलिसांसमोर आव्हान आहे। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।